हाय यूट्यूब फॅमिली. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एक दोन म्हणजे असे कोण एक दोन जर भाजीपाला उरल्या असतील तर अशा पद्धतीत मिक्स भाजी तयार होते. माझ्या घरात एक मोठा टोमॅटो, भेंडी 4-5 उरल्या होत्या, थोडीशी आंबाड्याची भाजी होती आणि आपले कलांगडूची छोटीशी फोड होती. तर हे आपण मिक्स भाजी तयार करणार आहोत. आता आपण फोडणीसाठी गॅसवर पातेलं ठेवूत आणि फोडणीला काय काय साहित्य लागते ते घेऊ. हे आपण गॅसवर तेल गरम कराय पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. फोडणीसाठी लसणची काप करून घेतलेले, जिरे, चटणी, हळद, कढीपत्ता, मीठ आणि हे आपल्या सर्व मिक्स भाज्या धुवून स्वच्छ करून छोटे छोटेसे काप करून घेतलेले आहेत. आपलं तेल गरम झालेलं आहे का पाहूत आपण. तेल गरम झालेलं नाही, 2 मिनिट थांबू. आपण भाजीपाला आणल्यानंतर 2-4 किंवा 1-2 असे भाजीपाला आपल्या घरात शिल्लक राहतातच. मग त्यावेळेस आपली भाजी पूर्ण होत नाही, म्हणून अशा पद्धतीत तुम्ही सर्व मिक्स भाजी केली तरी चालते, छान लागते खायला. हे पहा, मस्तपैकी आपली जिरे तडतडत आहेत. लसण टाकून घेऊ. कढीपत्ता, आपण पहिल्यांदा भेंडी टाकलेली आहे, मग आंबाड्याची भाजी आणि हे भोपळा आणि टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे ते टाकून घेऊ. चवीनुसार मीठ, आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. हे पहा, ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूटऐवजी मी शेंगदाण्याची चटणी टाकत आहे, कारण की याच्यामध्ये मी लसण जास्त टाकलेला आहे. जिरे, तोंडाला चव खूप चांगली येते शेंगदाण्याच्या चटणीमुळं, आणि ह्या भाजीमध्ये पण आपण जिरे लसण टाकलेले आहेत. त्यासाठी मी शेंगदाण्याच्या कूटऐवजी शेंगदाण्याची चटणी टाकत आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून घेतलेलं आहे. 2 मिनिट आता आपण ह्या भाजीला वाफ काढून घेऊ. या भाजीला पाण्याची गरज नाही, कारण टोमॅटो आणि आपण भोपळा टाकलेला आहे, तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहते, त्याच्यावरच ही भाजी वाफून जाईल. हे पहा, आपली भाजी कितपत वाफली आहे ते पाहूत आता आपण. याच्यामध्ये फक्त आपल्याला भोपळाच पाहायचा आहे, शिजला का नाही ते. भोपळा शिजला की आपली भाजी शिजलेली आहे.
आपण थोडंसं 1 मिनिट आणखीन शिजवून घेऊत या भाजीला. 1 मिनिट शिजलं की थोडासा भोपळा मऊ होतो. आता आपली भाजी शिजली का पाहू. मस्त आहे का, भोपळा पण शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊत. हे पहा, मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीत भाजी करा. मिक्स भाज्याची भाजी खूप छान लागते आणि मुलाला पण पौष्टिक. सर्व भाज्या 1-2 सर्वांच्या घरात तर अशा शिल्लकच्या भाज्या राहतातच. अशा पद्धतीत मिक्स भाजी करा. कुणाची मुलं कोणची भाजी खात नाही, तर अशा मिक्स भाजीमध्ये भाजी खाल्ल्या जाते. तुम्ही पण करून पहा. व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या शहरातून तुम्ही आहोत ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.